नमस्कार मंडळी. आधी तर सर्वांचं मनापासून धन्यवाद. कारण माझ्या कालच्या रील्सला खूप छान प्रतिसाद दिला. मला रील्स बनवायची पहिलेपासूनच आवड आहे आणि माझं TikTokवर पण एक अकाउंट होतं आणि त्याला पुष्कळ सारे फॉलोवर्स होते. पण असतात ना असं कोणी व्यक्ती की ज्यांना कोणी समोर गेलेलं बिलकुलच आवडत नाही. तसंच माझ्या बाबतीमध्ये पण आहे. माझे रील्स पण पूर्ण फॅमिलीमध्ये शेअर व्हायचे आणि मला कॉल यायचा की हे आपल्याला शोभत नाही, हे बंद कर. मला रील्स बनवणं शोभत नाही, तर तुम्हाला माझे रील्स इकडे-तिकडे शेअर करणं मात्र खूप चांगल्याने शोभतं. आणि घरातला जो मेन व्यक्ती असतो त्याच्याकडे माझे सर्व व्हिडिओज जायचे आणि तो मला अकलीच्या 2 गोष्टी सांगायचे, ज्याचं की त्याच्या घरचे तर कोणी ऐकत नाही, त्याची कोणती इज्जत नसते, पण दुसऱ्याच्या लाईफचे डिसिजन घ्यायला मात्र तो समोर-समोर करतात. आणि आता पण माझी व्हिडिओ बघत असतील, मी तर म्हणते रोजच बघा आणि इकडे-तिकडे शेअर पण करा. मला काही फरक पडत नाही. आणि मी आता स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकते आणि माझ्या नवऱ्याचा मला फुल सपोर्ट आहे. आणि माझे स्वामी म्हणतात, "आपल्या कामामध्ये टिकून राहा. यश एक दिवस नक्की भेटणार." आणि नशिबात नसलेल्या गोष्टी पण स्वामींच्या भक्तीने मिळतात. आणि आयुष्य एकदाच मिळतो, म्हणून कोणाच्या गलत फैसल्याने आपली लाईफ खराब करू नका. आणि दुनिया काय म्हणाल, 4 लोकं काय बोलल, याच्याकडे तर अजिबातच लक्ष देऊ नका. कारण त्याच 4 लोकांच्या घरी त्यांची कोणती इज्जत असते ते तुम्हाला पण माहीत आहे. म्हणून तर माय लाईफ माय रूल हा डिसिजन घ्या आणि आयुष्यात असे कामं करा की जळणारे अजून आपल्यावर जळतील. सो आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटूच उद्याच्या न्यू व्लॉगमध्ये. तोपर्यंत फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.